नमस्कार. मी भोर संजीव बबन, श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे, तालुका खेड, जिल्हा पुणे. IIT मुंबई आणि RMSA यांच्या संयुक्त विद्यमाने क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन प्रोजेक्ट अंतर्गत लाईन्स अँड अँगल्स म्हणजेच रेषा व कोन पुढे सादर करत आहे. 3 भागामध्ये विभागलेले आहे. पहिला भाग ऑब्झर्व अँड एक्सप्लोअर, दुसरा भाग डिफाईन अँड प्रूव्ह आणि तिसरा भाग अप्लाय अँड इव्हॅल्युएट. पहिला भाग ऑब्झर्व अँड एक्सप्लोअर यामध्ये ॲनिमेशन, मूव्हीज, टास्क, पझल ह्या ॲक्टिव्हिटी वापरता येतील. ह्या ॲक्टिव्हिटी मार्फत विद्यार्थ्यांना आपण घटकाकडे आकर्षित करू शकतो, त्यांचे पूर्वज्ञान. दुसरा भाग डिफाईन अँड प्रूव्ह यामध्ये आपण विद्यार्थ्यांना घटकाचे ज्ञान देता येईल. विविध गुणधर्म, प्रमेय, निरीक्षणे यामार्फत घटक विद्यार्थ्यांना समजून सांगता येऊ शकेल, स्पष्ट करता येऊ शकेल. तिसरा भाग अप्लाय अँड इव्हॅल्युएट यामध्ये घटकावर आधारित ज्ञानाची तपासणी करता येईल. तसेच काही उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपणास करता येईल. एक्सप्लोअर. पहिली ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्यांना काही चित्रे दाखवूया. विद्यार्थी या चित्रांमध्ये प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी उत्तर देतील की या चित्रांमधून बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण या भौमितिक आकृत्या दिसून येतात. दुसरी ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्यांना कागदावरती कृती करण्यास सांगता येईल. कागदावर ते 2 भिन्न बिंदू शक्य होतील तसे वेगवेगळ्या प्रकारे जोडा. बिंदू जोडण्यासाठी पट्टीचा वापर करू नका. बिंदू जोडल्यानंतर त्यापैकी सर्वात जवळचा जोड कोणता याचे निरीक्षण करा. अर्थात सर्वात जवळचा जोड हा रेषाखंड असेल हे विद्यार्थ्यांना सांगता येऊ शकेल. ताणलेला दोरा, पुस्तकाची कडा, पेपरची घडी यांचं निरीक्षण करण्यास सांगून त्यामधून देखील रेषाखंड, रेषा ह्या संकल्पना स्पष्ट करता येते. तिसरी ऍक्टिव्हिटी, U.S. women's gymnastics team knows all about parallel lines. The parallel bars consist of 2 bars that maintain a same. It's more difficult to perform on line. Corresponding angles are equal. It means the lines are parallel. But if the corresponding angles are different, even by 1 degree, the lines are not parallel. One way that parallel lines and transversals are used. रेषा, त्यांची छेदिका, छेदिकेमुळे होणारे कोन याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकेल. दैनंदिन जीवनामध्ये समांतर रेषा काही चित्र दाखवूया. कात्री, मासा, टेबल खुर्ची वगैरे या सर्व वस्तूंमधून कोणती भौमितिक आकृती दिसते असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा वापर केला जातो ते आपणास सांगू शकतील. अशा प्रकारे दुसरा भाग डिफाईन अँड प्रूव्ह यामध्ये प्रथमतः आपण एक व्हिडिओ पाहूया. What is a line? It is basically a thin straight mark made by a pencil or a marker, and it extends indefinitely in both directions. Or like this. It means that we do not have a single way in which a line can be drawn. We just draw a part of a line. Lines are generally named with lowercase letters. This can be called line P, or we can draw a line like this and mark 2 points A and B. This will be called line AB. Line AB can also be written as AB with a tiny line drawn over AB. So what is a ray? A ray starts at one point and goes on indefinitely in one direction. Just like for lines, even rays can be drawn in different ways. What we draw is just a part of a ray.
We can mark this point as A and mark a point B somewhere on the ray. We can call this ray AB or write AB with a tiny ray over it. It cannot be written as ray BA or BA with a tiny ray over it. But line AB can also be written as line BA. We just need to be careful when we are dealing with a ray. Now, let's get to the final concept in this video. Look at what we have drawn here. We can see that it has two endpoints. This is called a line segment and it is a fixed part of a line. This is its specified length and it does not extend indefinitely in any direction. If the endpoints are A and B, this can be called line segment AB. Or it can also be written as AB with a line segment over it. And yes, we can also write this as BA with a line segment over it. A line extends indefinitely in both directions. A ray starts at its endpoint and goes indefinitely in one direction, and a line segment is a fixed part of a line. या व्हिडिओच्या माध्यमातून रेषा, रेषाखंड आणि किरण ह्या संकल्पना स्पष्ट करता येतील. रेषा, रेषाखंड व किरण यामधील फरक विद्यार्थ्यांना समजू शकेल. पुढची ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्यांना कागदावरती एक कृती करण्यास सांगूया. एक बिंदू ओ काढा. बिंदू ओ हा आरंभ बिंदू असणारे कोणतेही दोन किरण काढा. अर्थात ही कृती केल्यानंतर तयार होणारी आकृती म्हणजे कोण आहे हे विद्यार्थी सांगू शकतील. या तयार झालेल्या कोणाचे माप मोजण्यास विद्यार्थ्यांना सांगावे व त्यावरून कोणाचे वेगवेगळे प्रकार स्पष्ट करता येईल. शून्य कोन, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, संपूर्ण कोन असे कोनाचे वेगवेगळे प्रकार स्पष्ट करा. वेगवेगळे प्रकार आणि कोन ह्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी घड्याळाचा वापर देखील करता येईल किंवा घड्याळाचे चित्र असणारे आकृती देखील वापरता येऊ शकेल. प्रत्येक स्थितीतील कोनाचे माप विद्यार्थ्यांना मोजण्यास सांगावे व त्यावरून प्रत्येक स्थितीमधील कोनाचा प्रकार विद्यार्थी ओळखू शकतील. अशा प्रकारे कोन आणि कोनाचे प्रकार ह्या संकल्पना स्पष्ट करता येतील. पुढचा घटक कोनांच्या जोड्या. आकृतीच्या साहाय्याने कोनांच्या वेगवेगळ्या जोड्या स्पष्ट करता येतील. रेषीय जोडीतील कोनांच्या वेगवेगळ्या जोड्या असतात. या जोड्यांच्या व्याख्या सांगू शकतील. तसेच रेषीय जोडीतील कोन, पूरक कोन किंवा कोटी कोनाचे माप विद्यार्थी आकृतीचा वापर करून स्पष्ट करता येईल. पुढचा घटक छेदिकेमुळे होणारे कोन. आकृतीच्या साहाय्याने दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदनबिंदू पाशी होणारे कोन आणि या कोनांमुळे निर्माण होणाऱ्या जोड्या स्पष्ट करता येतील. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण 8 कोन तयार होतात आणि या 8 कोनांमध्ये संगत कोन, व्युत्क्रम कोन व आंतरकोनाच्या जोड्या निर्माण होतात. संगत कोनाच्या 4 जोड्या असतात, व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या असतात व आंतरकोनाच्या 2 जोड्या असतात. संगत कोनाच्या जोड्या एकरूप असतात, मात्र आंतरकोनाच्या जोड्या एकरूप नसून पूरक असतात. यापैकी कोणताही एक कोन दिला असता उरलेल्या कोनांची मापे विद्यार्थ्यांना गुणता येतील. उदाहरणार्थ प्रश्न पाहिला, काही चित्र दाखवता येतील. या चित्रांचं निरीक्षण करून त्यामधून कोणते भौमितिक आकार दिसतात याची यादी विद्यार्थ्यांना करण्यास सांगता येऊ शकेल. दोन बिंदू, रेषा, रेषाखंड, कोन, कोनांच्या जोड्या अशी वेगवेगळी उत्तरे विद्यार्थ्यांकडून मिळू शकतात. दुसरा प्रश्न, विद्यार्थ्यांना कागदावरती एक कृती करण्यास सांगावे. कागदावर 2 न छेदणाऱ्या रेषा काढा. दोन्ही रेषांना भिन्न ठिकाणी छेदणारी रेषा काढा. छेदनबिंदूपाशी तयार होणाऱ्या कोनांपैकी रेषीय जोडीतील कोन कोणते, विरुद्ध कोन कोणते, संगत कोन, व्युत्क्रम कोन व आंतरकोन या कोनांच्या जोड्या कोणत्या हे विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकेल. तिसरा प्रश्न, 1° मापाच्या कोनाच्या कोटी कोनाच्या पूर्णांना विचारता येऊ शकेल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थी
एक्स अंश मापावरून त्याच्या कोटिकोनाचे माप शोधते व त्यानंतर त्याच्या कोटिकोनावरून माप विद्यार्थी शोधू शकतील. अशा प्रकारचं ची आकृती विद्यार्थ्यांना दाखवता येईल. यामध्ये AB आणि CD ह्या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत. कोण BXP 135 अंश आणि कोण PYC 40 अंश आहे, तर कोण XPY चे माप काढा असा प्रश्न विचारलेला आहे. अर्थात या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना रचना करावी लागेल. बिंदू P मधून जाणारी व रेषा AB किंवा रेषा CD ला समांतर असणारी रेषा काढावी लागेल व त्यानंतर संगत कोन, विक्रम कोन किंवा आंतरकोन यापैकी योग्य कोनाच्या जोडीचे गुणधर्म वापरून कोन XPY चे माप विद्यार्थी शोधू शकतील. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना अशा प्रकारची एक आकृती देता येऊ शकेल. या आकृतीमध्ये अर्थात या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी परावर्तनाचे नियम तसेच संगत कोन, विक्रम कोन किंवा आंतरकोन यापैकी योग्य ते गुणधर्म वापरून विद्यार्थी आपाती किरण AP व परावर्तित किरण CD हे परस्परांना IIT मुंबई सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद.